नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो सुभद्रा फार्मिंग आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मी आज उभा आहे माझ्या हळदीच्या प्लॉटवर आणि आपल्याला आज हळदीला खत सोडायचे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिसेंबर महिन्यात जे आपण पाणी नियोजन केलं होतं किंवा डिसेंबर महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात. त्याच अनुषंगाने आता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं सुद्धा होतं की ज्यावेळेस मी खत टाकेल त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे की कुठलं खत. आता डिसेंबर महिना आहे, साधारणपणे 7 महिने आपल्या हळदीला झालेले, 7-7.5 महिने आपल्याला हळदीला झालेले आहेत. तर आता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला कुठलं खत सोडायचं आहे आणि कशा प्रकारे सोडायचे, तर त्याच रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, न स्किप करता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या हळदीची वाढ आता कशी झालेली आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची हळद डिसेंबर महिन्यामध्ये कशी आहे. साधारणपणे आपण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण याचं पाणी बंद करणार आहोत, पण तोपर्यंत आपल्याला 3 टप्प्यामध्ये खत सोडायचं आहे. म्हणजे आत्ता आपल्याला 0.34 सोडायचं आहे, जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे की वॉटर सॉल्युबल आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची वेगवेगळी निवड असते, जसे की 004247 कोणी टाकतं, कोणी 0.34 टाकतं, कोणी त्यासोबत मॅग्नेशियम आणि बोरॉन. पण 0.34 सोबत जर तुम्हाला मॅग्नेशियम टाकायचं असेल तर मित्रांनो चिलेटेड स्वरूपातलं टाका, कारण की त्याचे रिॲक्शन होऊन पिकाला त्याचा फायदा होत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला मॅग्नेशियम आणि बोरॉन जर सोबत टाकायचं असेल 0.34 सोबत, तर त्याला चिलेटेड फॉर्ममधलं टाकायचं. विकत आणतानाच आपल्याला चिलेटेड मॅग्नेशियम असं आणायचं आहे, फायदाच होतो. पण जशी की माझी निवड आहे 0.34, तर तुम्ही बघू शकता तेच विकत आणलेलं आहे. कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता, महाफीडचा घेऊ शकता किंवा इतर नामांकित जी कंपनी असतात त्याचं घेऊ शकता 0.34. आता आपल्याला साधारणपणे ही जी टाकी आहे, ही 200 लिटरची टाकी आहे. याच्यामध्ये हे खत पूर्ण विरघळायचं आहे आणि पंपाच्या साहाय्याने, जे आपले चार्जिंगचे पंप असतात किंवा मग इतर तुमची जर काही सोय असेल तर त्या पंपाने आपल्याला या हळदीला आपल्याला 2 टप्प्यामध्ये सोडायचं. म्हणजे आत्ता आपल्याला एकरी 5 किलो, म्हणजे साधारणपणे हे 2 एकरचा प्लॉट आहे, तर आत्ता 10 किलो आणि परत 8 दिवसांनी 10 किलो. आणि त्याच्यानंतर शेवटची एक स्टेप आहे मित्रांनो, पोटॅशियम सुनेट. महालाभचं जर पोटॅशियम सुनेट तुम्ही जर टाकलं तर शेंग्याची जी साईज असते, शेंग्याचा जो फुगवा असतो, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा फरक बघायला मिळतो मित्रांनो. जर एक्सपिरियन्स जर करायचा असेल, अनुभव जर करायचा असेल, तर थोडासा भाग जो आहे हळदीचा तुम्ही त्या भागाला टाकू नका आणि उर्वरित जेवढा तुमचा प्लॉट आहे त्यामध्ये टाकून बघा, याचा नक्कीच फायदा होतो. आता सध्या मी 0.34 टाकतो आहे, याचे फायदे आपल्याला 100% दिसून येतात, कारण की दरवर्षी मी 0.34 या स्टेजला येऊन टाकतो. म्हणजे हे डिसेंबर आणि डिसेंबरचा 2रा किंवा 3रा आठवडा जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला 0.34 खत खूप फायदेशीर ठरतं. फक्त यावर्षी जसं पाहिजे तसं हळदीचं पीक नाही आहे, कारण की पाण्याचा जो असतो तो प्रादुर्भाव जो असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी झालेला आहे. त्याच्यामुळे कंदसड किंवा इतर रोगराई किंवा बुरशी, औषधांचा नियोजन, सगळ्या गोष्टी करून, खतांचं नियोजन, मायक्रोन्यूट्रियंटचं सगळं नियोजन करूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदी ज्या आहेत त्या निम्मे खराब झालेल्या आहेत. म्हणजे 50 ते 60% त्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जसं की दरवर्षी पीक नाही आहे. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या हळदीला या पाण्याचा किंवा इतर जे रोग असतात त्यांचा काही इफेक्ट पडलेला आहे की नाही, त्याचा काही प्रादुर्भाव त्याच्यावर झालेला आहे की नाही. जसं की हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे हळदीला त्याचा फटका बसलेला आहे. मित्रांनो, आपण खत द्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता चार्जिंगच्या पंपा थ्रू आपलं खत पूर्ण हळदीला जात आहे. मी पण 0.34चा वापर कधी करताय आणि एकरी किती किलो करताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल याच्यासोबत मॅग्नेशियम द्यायचे, बोरॉन द्यायचे, तर मित्रांनो तुम्ही नक्की देऊ शकता. 0.34 सोबत बोरॉन तुम्ही देऊ शकता, मॅग्नेशियमसुद्धा देऊ शकता, पण ते चिलेटेड फॉर्ममधलं तुम्हाला द्यायचं, एवढं काळजी घ्यायची. आणि मिक्स करताना हे तिन्ही जे फर्टिलायझर्स आहेत किंवा खतं आहेत हे आपल्याला 3 वेगवेगळ्या बकेटीमध्ये मिक्स करायचे. त्याच्यानंतर एकत्रित करून हळदीला सोडायचे. म्हणजे सगळं एकत्र मिक्स करू नका, वेगवेगळ्या बकेटमध्ये मिक्स करा, त्याच्यानंतर एकत्र करा आणि त्याच्यानंतर सप्लाय द्या. जर मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.